नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सगळ्या दर्शकांना विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जण लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी लोकांना, तुमच्या माहितीतल्या लोकांना सांगा. आणखीन एक विनंती अशी आहे की आमच्या असं लक्षात आलं आहे की इजी न्यूजचे व्हिडिओज हे डाउनलोड करून ते व्हॉट्सॲपवर फिरवण्यासाठी कोणतरी त्याचा प्रकार करत आहे आणि संसदेतल्या गरिमेबद्दल जे काही माझा याच्या आधीचा एक एपिसोड होता त्याचं एक 15 मिनिटाची क्लिप खूप व्हायरल फिरते. मलाच जवळजवळ 16-17 ग्रुपवरून ती मला पाठवली गेली. तर माझी खरंच विनंती आहे की तुम्हाला जर आवडलं असेल तर कृपा करा, पण त्याची लिंक शेअर करा त्या व्हिडिओची. हे असं डाउनलोड करून शेअर करणं यात आम्हाला काही उपयोग होत नाही. तर आपण त्याची लिंक शेअर कराल तर जास्तीत जास्त लोक बघतील, कदाचित सबस्क्राईबसुद्धा करतील आणि सबस्क्राईब केलं, सबस्क्रिप्शन वाढलं तर हे चॅनल चालवण्यासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यामुळे कृपा करून असं डाउनलोड करून लिंक हे करणं वगैरे असं करू नका. या व्हिडिओजची लिंक शेअर करा. आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि तो आपण बघतोय की देशभरामध्ये एक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि खरं तर अपूर्ण असलेल्या, अर्धवट असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी करणार आहेत. कारण त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखीन 2.5 ते 3 वर्ष लागणार आहेत. पण ते बांधकाम पूर्ण होण्याची वाट बघायची नाही आहे, कारण याचा निवडणुकीत फायदा घ्यायचा आहे. केवळ रामाच्या नावाने राजकारण हा जे धंदा चाललेला आहे गेली कित्येक वर्ष, 30-35 वर्षापासून, त्यासाठी म्हणून हा प्रकार केला जातोय. याच्या दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या साठी त्यावर एक मूर्खपणा सगळीकडे, अक्षता रथ वगैरे तो प्रकार चाललेलेच आहेत. म्हणजे या बावळटांना, संघाच्या आणि भाजपच्या, एवढंही कळत नाही की अक्षता म्हणायचं का अक्षदा म्हणायचं. अक्षदा म्हणून ते खुशाल सगळीकडे त्या मिरवणुका घेऊन, रथ घेऊन फिरतायत आणि सगळीकडे हा बेसिकली धर्माचा उन्माद पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी एकाला असं विचारलं की अरे, कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे तिथं मशीदही बांधायची आहे, मग मशीद ज्या वेळेला बांधली जाईल आणि मशिदीचं उद्घाटन असेल तेव्हा पंतप्रधान जाणार का? आणि तेव्हाही अशाच यात्रा आणि रथ तुम्ही काढणार आहात का? त्यावेळेलाही अशाच पद्धतीने मोफत ट्रेन्सची व्यवस्था करणार आहात का? तर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक घाणेरडं राजकारण धर्माच्या नावावरती हे करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला हा उन्माद धर्माच्या नावावर पसरवताना दुसऱ्या धर्माच्या बाबतीमध्ये द्वेष कसा पसरवला जाईल हे एक अत्यंत नीच, पराकोटीचं नीच असं एक काम केलं जात आहे. आणि त्याचा एक प्रसंग, एक घटनाच समोर आलेली आहे. 27 डिसेंबरला लखनौमध्ये राहणारा भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी, त्याचंही नाव देवेंद्रच आहे, देवेंद्र तिवारी या नावाच्या माणसाने एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी त्याला आलेली एका ईमेलचा स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये टाकला आणि त्यांनी असं म्हटलं की त्याला ही ईमेल एका जुबेर खान नावाच्या मुस्लिम माणसाच्या नावाने ती ईमेल आलेली आहे आणि त्यामध्ये राम मंदिर हे बॉम्बनी उडवून दिलं जाईल अशी त्याला धमकी दिलेली आहे. शिवाय त्याच्यामध्ये त्याने असंही म्हटलं आहे की या जुबेर खाननी योगी आदित्यनाथचा खून करून टाकू असंही म्हटलं आहे. त्या ईमेलला साइन ऑफ करताना त्या नावानी, ज्या नावानी तो ईमेल आला जुबेर खान नावानी, त्यात असं म्हटलं आहे की या सगळ्याची जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी ही ISI, पाकिस्तानची जी एजन्सी आहे ती ISI घ्यायला तयार आहे. आणि याच्या आधी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा याच तिवारीनी असं म्हटलं होतं की त्याला अशाच पद्धतीचा एक ईमेल धमकी देणारा हा आलम अन्सारी खान नावाच्या एका मुस्लिम नावाने आला आणि त्याही वेळेला त्यांनी अशाच पद्धतीने ट्विट केलं, तक्रारी केल्या. त्यानंतर असं झालं की 27 डिसेंबरच्या तक्रारीमध्ये योगी आदित्यनाथ आणि तिथले जे पोलीस चीफ आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांचा खून करण्याची धमकी आणि मंदिराच्या इथं बॉम्बस्फोट करण्याची धमकी आल्यानंतर उत्तर प्रदेशमधलं जे स्पेशल टास्क फोर्स आहे त्यांनी याचा तपास सुरू केला आणि तपास सुरू केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं
की या दोन ईमेल्स म्हणजे जुबेर खान आणि आलम अन्सारी खान या दोन नावांनी आलेल्या दोन ईमेल्स या वास्तविक तहार सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोन जणांनी पाठवल्या होत्या. या दोनही जणांनी तहार सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा हे दोघही जण याच देवेंद्र तिवारीच्या सांगण्यावरून त्यांनी तो ईमेल पाठवला होता. याच देवेंद्र तिवारीचे ते कार्यकर्ते होते. म्हणजे देवेंद्र तिवारी हा जो भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणचा नेता आहे, जो असं स्वतः सांगतो की त्याचे काहीतरी एक तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर असतो आणि त्याची एक गौरक्षेची एक संस्था आहे आणि अखिल भारतीय किसान संघाचा तो अध्यक्ष आहे, असं त्याची ओळख सांगितली जाते. या व्यतिरिक्त त्याच्या ट्विटर अकाउंटवरती, त्याच्या फेसबुक अकाउंटवरती भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबरचे फोटो आहेत. म्हणजे योगी आदित्यनाथ हे त्यातले प्रमुख. ज्या योगी आदित्यनाथांच्या नावानी खुनाची धमकी पाठवण्याचा ईमेल पाठवा असं याच तिवारींनी सांगितलं याच्याच दोन कार्यकर्त्यांना, तहार सिंग आणि ओम प्रकाश मिश्राला, त्या योगी आदित्यनाथांचं अभिनंदन वगैरे करतानाचे, त्यांना बुके देत असतानाचे असे फोटो यांनी स्वतः टाकलेले आहेत ट्विटरवरती. त्यामुळे याची जी जवळीक आहे भारतीय जनता पक्षाबरोबर ही याच्यातून सगळी दिसून येते. आणि हा असले प्रकार तो गेल्या काही वर्षापासून करतोय आणि नुसतं असं करतोय असं नाही, तर अशा प्रकारच्या खोट्या धमक्या स्वतःच्याच माणसांनी द्यायला सांगायच्या आणि मग प्रोटेक्शन मागायचं. आणि याला पोलीस प्रोटेक्शन आहे या तिवारीला. ही जी दोन कार्यकर्ते आहेत, तहार सिंग आणि दुसरा ओम प्रकाश मिश्रा, या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे महाशय देवेंद्र तिवारी हे फरार आहेत. हे अजूनपर्यंत सापडलेले नाही आहेत. त्यांचा तपास पोलीस घेत आहे. ज्या वायफायचा वापर करून हे जे ईमेल पाठवले गेले, तो वायफाय सुद्धा या देवेंद्र तिवारीच्या घरचाच वायफाय ते वापरत होते आणि त्याच्याच घरचा वायफाय वापरून 2 फोन विकत घेतले. त्या फोनवरून या ईमेल पाठवल्या आणि नंतर हे फोन जाळून टाकले. हे उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. अशा पद्धतीने यांनी यापूर्वी जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या गेल्या वर्षामध्ये असे 4-5 वेळेला स्वतःला धमकी पाठवणाऱ्या ईमेल्स पाठवून घेतल्या होत्या. आणि याच्या मागचा हेतू हा फक्त म्हणजे मुस्लिम समाजाकडून अशा पद्धतीने राम मंदिराच्या बाबतीमध्ये धमक्या दिल्या जात आहेत, योगी आदित्यनाथ आणि इतर नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा खून करण्याची धमकी दिली जाते आहे असं सांगून सगळीकडे या राम मंदिराच्या उन्मादाच्या पार्श्वभूमीवरती मुस्लिम समुदायाबद्दल अत्यंतिक द्वेषाचं वातावरण निर्माण करायचं हा एकमेव याच्या मागचा हेतू आहे. आता काय साध्य करायचं आहे हे सगळं करून? भारतातले 25 कोटी मुस्लिम तुम्हाला नकोशे झाले आणि तुम्ही आता अखंड भारतच्या गप्पा मारता. कसं शक्य आहे हे? याच RSSच्या अखंड भारताच्या व्याख्येमध्ये पार बांगलादेश, इंडोनेशिया पासून ते अफगाणिस्तानपर्यंतचा भूभाग येतो. आणि मग या सगळ्या देशांमधले मुस्लिम, मग ते इंडोनेशियातले असतील, ते म्यानमारमधले असतील, ते बांगलादेशमधले असतील, ते भारतातले 25 आहेतच, पाकिस्तानमधले 25-26 कोटी याच्यामध्ये ॲड होतील, अफगाणिस्तानमधले ॲड होतील. मग काय अखंड भारत आहे तुम्हाला? हे आत्ता असलेले मुस्लिम नकोशे झालेले आहेत, त्यांच्याबद्दल इतका द्वेष पसरवायचा आहे, त्याच्या निमित्ताने मग दंगली घडवायच्या आणि मग त्याचा फायदा निवडणुकांमध्ये घ्यायचा. अत्यंत घाणेरडं आणि अत्यंत नीच पातळीचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून सुरू झालेलं आहे. सुदैवाने, अत्यंत सुदैवाने उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोघांना अटक केली आणि ही प्रेस रिलीज सुद्धा देऊन टाकली. याच्यामधला तो दुसरा तहार सिंग जो आहे, तो त्या ब्रिजभूषण जो आहे, तो महिला पैलवानांचं लैंगिक शोषण करणारा घाणेरडा, त्या ब्रिजभूषणच्या मुलाबरोबर हा फोटो काढतो आणि मेरे प्यारे भैया असं त्याच्यामध्ये लिहितो. त्या फोटोच्या कॅप्शन्समध्ये दोन्ही मुलांबरोबर ब्रिजभूषण सिंगच्या, त्यांच्या ब्रिजभूषण सिंग बरोबरचे सुद्धा फोटो हा फेसबुक आणि ट्विटरवरती टाकत असतो हा तहार सिंग नावाचा जो आहे तो. आणि ही दोन्ही मुलं ही अत्यंत गरीब कुटुंबामधली आहेत
आणि यांचा वापर करून कशा पद्धतीने हे सगळं केलं जातं, कशा पद्धतीने हा द्वेषाचं वातावरण पसरवलं जात आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आता सुद्धा हे जे रामाचं, आणि हे मी अनेक वेळेला म्हणतो की अख्खं रामायण भारतामध्ये घडलं याचं कारण सीतेचं अपहरण झालं. सीतेचं अपहरण झालं कारण सीता त्या रावणाला भिक्षा द्यायला गेली. म्हणजे मला प्रश्न असा पडतो की ज्याची लंका सोन्याची त्याला भिक्षा देण्यासाठी बाहेर पडायचं काय कारण होतं? तर त्या असं सांगितलं जातं की तो साधूच्या वेशात आला होता आणि साधूच्या वेशात येऊन तिला फसवलं आणि तिचं अपहरण केलं. मग साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहायला पाहिजे, हा खरा रामायणाचा बोध असायला हवा. पण आजही हेच होतं आहे. आजही हा साधूचा ढोंगी चोगा घालून हे लोकांना फसवण्याचं काम केलं जात आहे. हे लक्षातच घेतलं जात नाहीये आणि याच्यातून द्वेष पसरवायचा. म्हणजे अपहरण केलं साधूच्या वेशातल्या रावणाने, जो ब्राह्मण होता, क्षत्रियाच्या पत्नीचं, रामाच्या, आणि राग काढला जातोय मुसलमानांवरती. काय संबंध आहे? मुळात हे जो सगळा प्रॉपगंडा बाबरी मशिदीच्या नावाने, बाबरच्या नावाने केला जातो. तुलसी रामायण सगळ्यांना माहिती आहे. संत तुलसीदास यांनी रामायण त्याच काळामध्ये अयोध्येमध्ये शरयू नदीच्या काठावर बसून लिहिलं ज्या काळामध्ये ही बाबरी मशीद बांधली गेली असा आरोप केला जातो. मग तुलसीदासांनी त्यांच्या तुलसी रामायणामध्ये या बाबरी मशिदीबद्दलचा काहीच उल्लेख का नाही केला? की अशी एक मंदिर होतं आणि ते मंदिर पाडलं गेलं आणि त्या ठिकाणी ते रामाच्या जन्माचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी एक मशीद बांधली गेली. हे तुलसी रामायणमध्ये तुलसीदासांनी का नाही लिहिलं, जेव्हा तुलसीदास त्याच शरयू नदीच्या काठावरती तेव्हाच त्याच वर्षांमध्ये तिथं बसून होता आणि तुलसी रामायण लिहित होता? पण केवळ मुस्लिम समाजाच्या नावाने द्वेष पसरवायचा, कारण परफॉर्मन्स नावावरती सांगण्यासाठी काहीही नाही. खुशाल देशाचा पंतप्रधान, ज्याची जबाबदारी आहे या संविधानाशी कटिबद्ध राहण्याची, या संविधानामध्ये सांगितलेलं सेक्युलरिझमशी कटिबद्ध राहण्याची, तो एका मंदिराच्या भूमिपूजनाला जातो, तो एका मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार. आता संत आणि महंतांनी म्हणायला सुरुवात केली की यांना अधिकारच नाही रामलल्लाच्या मूर्तीला स्पर्श करायचा. शंकराचार्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदींना अधिकार नाहीये रामलल्लाच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा. तरीही हे अट्टहास करून त्या ठिकाणी जाणार आणि तेव्हा असं सांगणार की मी हिंदू आहे. मग हिंदू पद्धतीने जर का तुम्हाला मंदिराचे प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर मग ती सपत्नीक करायला हवी. मुळामध्ये पत्नीसाठी पार समुद्र ओलांडून जाऊन रावणाशी ज्याने युद्ध केलं आणि पत्नीची सुटका करून आणली, त्या रामाचं मंदिर पत्नीला सोडून देणारा हा त्या रामाची प्राण प्रतिष्ठा करणार आणि पत्नीच्या अनुपस्थितीत करणार. भूमिपूजन पत्नी सोबत नसताना केलं, आता प्राणप्रतिष्ठा पत्नी सोबत नसताना करणार आणि लोकांना खुशाल खोटं सांगणार की हिंदू म्हणून मी तिथं गेलो, पण पंतप्रधान म्हणून तर जाऊच शकत नाही. ही संविधानाचा तो भंग असेल, संविधानातल्या सेक्युलरिझमच्या कमिटमेंटचा. पण ह्या केवळ या द्वेष पसरवणं आणि या द्वेषाचं राजकारण निवडणुकीमध्ये वापरणं, याच्या पलीकडं काहीही दुसरा अजेंडा नाही. आणि म्हणून असं हा सगळा प्रकार केला जातोय. या सगळ्या हा जो सगळा तहार सिंग आणि याचा प्रकार झालेला आहे, हे इतकं हे गंभीर आहे की या तहार सिंगच्या वडिलांनी असं सांगितलं की माझ्या मुलाला याच्यामध्ये फसवलं गेलेलं आहे. हे अख्खं कांड हे या देवेंद्र तिवारी नावाच्या माणसाने हा सगळा फ्रॉड केला आणि त्याची किंमत माझा मुलगा आता चुकवतोय. पण मुलगा सज्ञान होता, मुलांनी ते अकाउंट ओपन केलं, मुलांनी तो ईमेल पाठवला आणि मुलगा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपली मुलं वाचवा. मागच्याही एपिसोडमध्ये हेच मी म्हटलं होतं की आपल्या मुली आणि आपली मुलं वाचवायची असतील तर यांचा नाद सोडा. असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. तसा हा प्रकार आहे. भारतीय जनता पक्ष आणि RSS या असंगाशी संग करायचा असेल तर प्राणाशी गाठ पडेल, अशी ही अवस्था झालेली आहे. हा सगळा इस्लामोफोबिया जो पसरवायचा हा एकमेव याच्यातला अजेंडा आहे आणि हा व्हायला नको. हा देश अखंड आणि अबाधित राहायला हवा. या देशातली ही धर्मनिरपेक्षता आहे ही अबाधित राहायला हवी.
ही लोकशाही अबाधित राहायला हवी असं जर वाटत असेल तर खरंच आपल्या मुलांना वाचवा या जीवघेण्या संघटनांपासून. आणि म्हणून अगदी कळकळीची सर्वांना विनंती आहे, 2024 ही आपल्याला असलेली शेवटची संधी आहे आणि या शेवटच्या संधीला आखरी भूल कमल का फूल हे कायम लक्षात ठेवा आणि संपूर्णपणे पराभव हा या 2024च्या निवडणुकांमध्ये करावाच लागेल. अन्यथा या संकटाची थाप आज तहार सिंग आणि त्या ओमप्रकाश मिश्राच्या दारावरती वाजलेलीच आहे. ही प्रत्येकाच्या दारावर ही संकटाची थाप पडेल. ते होऊ द्यायचं नसेल तर आज आपापली दारं उघडून बाहेर पडा आणि आपला हा देश वाचवण्यासाठी या निवडणुकांमध्ये अतिशय सक्रिय पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा पराभव, संपूर्ण पराभव करण्यासाठी म्हणून कटिबद्ध व्हा, त्यासाठी काम करा. हे पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन या निमित्ताने करतो. EG न्यूजच्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की EG न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, या व्हिडिओची लिंक शेअर करा, कृपा करा. आणि हे डाउनलोड करून शेअर करणं वगैरे असले प्रकार करू नका. तर हे शेअर करा. आणि हे जे देवेंद्र तिवारी नावाच्या माणसाने केलेलं हा जो गुन्हा आहे हे बघितल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा या नावापासून सावध राहण्याची गरज आहे. या सगळ्या प्रकारांपासून, या सगळ्या खोट्या प्रोपगंडापासून सावध राहण्याची गरज आहे. एवढं आज आपण आपल्या मनाशी निश्चित करूया. आजच्या EG न्यूजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.